उद्या आपण अधिकची माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, आता या शेतकऱ्यांना मदतीची मागणी केलेली आहे। लवकरात लवकर आपले बैल आपल्याला परत करावेत, आपल्या शेतीच्या कामांसाठी आपण ते आणलेले होते अशी मागणी ते करतायत। आता प्रशासनाकडून या संपूर्ण प्रकरणाची काही दखल घेण्यात आलेली आहे का? काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामधले जे शेतकरी आहेत आता वेगळ्याच अडचणीमध्ये सापडताना दिसत आहेत। कारण शेतकऱ्यांकडे असणारे जे जनावर आहेत ते सुद्धा आता नेहान करणं जे आहे ते शेतकऱ्यांना आता अवघड बनतंय। कारण लातूर जिल्ह्यातील जे निलंगा तालुका आहे त्या ठिकाणच्या कोराळीच्या एका राम बिराजदार या शेतकऱ्याने आपली बैल जे आहेत ते खरेदी केले होते आणि बैल खरेदी करून ते त्यांच्या गावाकडे जात असताना काही अतिउत्साही म्हणावं लागेल अशा काही तरुणांनी ते जी गाडी आहे ते अडवली आणि आम्ही गौरक्षक आहे असं सांगितलं आणि थेट त्यांची जी गाडी आहे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले। कासार शिरसी पोलिसांना शेतकऱ्याचे बैल आहेत असं सांगताना सुद्धा त्या जे तरुण होते त्यांनी पोलिसांवर एक अप्रत्यक्ष दबाव टाकला आणि त्या शेतकऱ्यावर आणि अन्य 3 लोकांवर जे आहे ते आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि जर वस्तुस्थिती पाहायला गेली तर ते शेतकऱ्याचेच बैल होते असं जे आहे ते आता आतापर्यंतच्या पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळे असे जे प्रकार आहेत ते वारंवार वाढत आहेत। त्यामुळे शेतकरी जे आहेत ते वेगळ्याच चिंतेत आहेत। कारण आता पेरणीचे दिवस आहेत, पेरणीच्या दिवसामध्ये बैल हे शेतकऱ्यांना लागतोच पेरणी करण्यासाठी, पण आता अशा अडचणी निर्माण होत असल्यामुळे जे आहेत ते शेतकरी अडचणीत आलेत। असाच काहींचा प्रकार गेल्या महिन्यामध्ये लातूर शहरामध्ये सुद्धा घडला होता। लातूरच्या विवेकानंद पोलिसांनी अशाच पद्धतीने जे आहे ते कारवाई केली होती। असेच गोरक्षकांनी बैल जे आहेत ते त्यांच्या ताब्यात दिले होते। त्यानंतर पोलिसांना नामुष्की आली होती की हा शेतकऱ्यांचेच बैल आहेत, त्यामुळे 1 महिन्यानंतर जे आहे ते FIR केलेला जे आहे ते सुद्धा पोलिसांना रद्द करून त्या शेतकऱ्याची माफी मागावी लागली होती। त्यामुळे असे जे प्रकार आहेत ते वारंवार घडतात। त्यासोबत या बाबतीत जर पाहायला गेलं तर एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांचे बैल होते, ज्या पोलिसांनी जप्त केले ते बैल गोरक्षणामध्ये सोडण्यात आले होते। ते बैल जे गोरक्षण करणारे जे लोक आहेत, ज्याचे पालन करणारे जे लोक आहेत, त्याने एका दुसऱ्या शेतकऱ्यांना जे आहे ते बैल पेरणीसाठी दिल्याचा सुद्धा जे आरोप आहे तर त्या शेतकऱ्यांनी केला आहे। त्यामुळे मोठी खळबळ उडाली। त्यामुळे हे जे बैल जे आहेत ते कत्तलखान्यासाठी जर जात असतील तर पोलिसांनी याचा शोध घेणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे। कारण असे वारंवार अनेक गुन्हे दाखल होत आहेत। त्यामुळे नाहक जे त्रास आहे ते शेतकऱ्यांना जे आहे ते सहन करावं लागत आहे। त्यामुळे या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी याचा विचार करणं गरजेचं आहे। कारण पोलिसांना तशा सूचना देणं गरजेचं आहे। पोलिसांनी सुद्धा शेतकऱ्याचे जनावर आहेत का याची सुद्धा पडताळणी करणं गरजेचं आहे। जर ते कत्तलखान्याला जात असतील तर त्याचा पोलीस तपासामध्ये ते समोर आलं तर त्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई पोलिसांनी केली पाहिजे। पण अशा जे वारंवार जे घटना घडतात, शेतकऱ्यांचे जनावर अडवले जातात, गुन्हे दाखल केले जातात, त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे आता कुठंतरी सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज जी आहे ते निर्माण झालेली आहे। त्यामुळे शेतकरी जे आहे आता सरकारकडे, मायबाप सरकारकडे आशा ठेवून आहे की माझे बैल जे आहे ते मला परत द्या। मी उसनवारी करून लोकांकडनं पैसे घेऊन हे बैल खरेदी केले होते। पेरणीचा मोसम सुरू आहे, माझ्या शेतामध्ये जे आहे ते पेरणी बाकी आहे असं तो शेतकरी म्हणतोय। आता प्रशासनाच्या वतीनं जे आहे ते आता काय हालचाली केल्या जातात हे आता पाहावं लागणार आहे। कारण विवेकानंद पोलिसांनी जसा गुन्हा मागे घेतला त्याच पद्धतीचा गुन्हा जे आहे ते यामध्ये सुद्धा पोलीस आता मागे घेणार का हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे। नक्कीच वैभव, तर आता या शेतकऱ्याच्या या व्यथेची दखल प्रशासन कशा पद्धतीने घेते आणि कधीपर्यंत त्याला त्याचे बैल परत केले जातात या सगळ्या गोष्टींकडे आपले लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर शेतकरी आणि बैलाचं खरं तर नातं पाहिलं तर ते पैशाचं नसून कष्टाचं, विश्वासाचं आणि जगण्याचं असतं। मात्र या शेतकऱ्याकडून त्याचे बैलच हिरावले गेलेले आहेत। गोरक्षकांमुळे या शेतकऱ्याला भुर्दंड भरावा लागलेला आहे, सहन करावा लागलेला आहे। या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। गोरक्षकांनी त्याचे बैल ताब्यामध्ये घेतले आणि त्यानंतर ते पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले। त्यानंतर या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। आपण शेतीच्या कामांसाठी बैल आणलेले होते असं शेतकऱ्याकडून सांगून देखील त्याच्यावर हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे लवकरात लवकर आपली दखल घ्यावी आणि आपले बैल आपल्याला परत करावेत, आपली शेतीची कामं खोळंबलेली आहेत अशी आता मागणी शेतकऱ्यांना केलेली आहे।